कशाला आणला असल? अगं ते तुझे डबे तर नको तर नाही राहू दे. हे काय होतं माहितीये का, असं आपल्याला वाटतं पण अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या असं आपल्याला ज्या त्या परिस्थितीला ते असं एक चॅलेंज वाटतं की बाबा आता हे मी कसं करू. आता जर पप्पा असते तर पप्पांनी समजा जाऊन बघितलं असतं, एखाद्याला आणला असतं. हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन डेली रुटीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि सकाळ सकाळ अर्थातच गुरुवारी आमचा स्वयंपाक जास्त नसतोच. सई असते जेवायला, कारण की सईचा डब्बा द्यावा लागतो. भाऊजी आणि राधिका हे तिघंजण गुरुवार, म्हणजे राधिका धरत होती, आत्ता धरत नाही आहे. जेव्हापासनं प्रेग्नेंट आहे तेव्हापासनं आईच म्हणल्या मग राहू द्यात. कारण की काय होतं, असं पण जेवण करू वाटत नाही आणि त्यातनं मग ती खिचडी खायची, दिवसभर उपाशी राहायचं. मग त्यामुळे तर ते असं नकोच होतं. एका गुरुवारी तिला त्रास झाला, मग त्याच्या पुढच्या गुरुवारपासनं तिनं तात्पुरते थांबवलेले आहेत. प्रेग्नन्सीमध्ये मी पण थांबवले होते, तसे आता सध्या तिनं थांबवलेले आहेत. त्याच्यामुळे त्या तिघांचाच फक्त स्वयंपाक असतो आणि आईंची म्हणजे आईंचा पण असतो उपवास, ह्यांचा, माझा, नानांचा, आम्ही 4 जण असतो. त्याच्यामध्ये नाना आणि मी, आम्ही दोघं फक्त गोड खातो, म्हणजे जसं की शेंगदाण्याचा लाडू वगैरे. तिखट मीठ खात नाही. आणि आई आणि हे तिखट मीठ खातेत. 2-3 गुरुवार गेले, ह्यांनी पण खिचडी खाल्ली नाही. कारण की काय माहिती, असं पहिल्यासारखी खिचडी खाण्यात जी मजा होती ना, ती असं जसं जसं आपण मोठे होऊ ना तसं ती राहत नाही. आणि सईला आपण शिळी खिचडी दिली तरी सुद्धा तिला असं भारी वाटतं की नाही मला खिचडी भेटली. हे असं तुमच्या मुलांच्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीत होतं का, मला नक्की कळवा. चला असू देत, चला ठीक आहे. ह्यांना आहे की नाही खिचडी खायला नको वाटते, पण उपवासाशी रिलेटेड जे असा चानामुना असतो किंवा जे असे चटपटीत पदार्थ असतात ना, त्याला मात्र ते नाही म्हणत नाहीत. म्हटलं चला आता एकादशी पण म्हणजे मोठी एकादश येणारच आहे, तर मग त्याच्यामुळे म्हटलं मला रेसिपीसुद्धा दाखवायला होईल आणि ह्यांनासुद्धा खायला होईल. तर त्याच्यामुळे मी आज साबुदाणा पॉप्स करणार आहे. हे नक्की काय प्रकार आहे, कशा पद्धतीचं आहे, हे तुम्हाला आता रेसिपी शोवरतीच समजेल. आज मी शूट करते आहे, म्हटल्यानंतर 1-2-3 दिवसात ही रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथं मी तयारी त्याची केलेली आहे. साबुदाणा मी भिजत ठेवला होता रात्रीच. मग आता रेसिपी करते. आणि जर माझ्या लक्षात राहिलं आणि जर ह्यांनी ती रेसिपी माझी करून व्हायच्या अगोदर ती संपवली नाही, तर मग तुम्हाला ते शेवटी दाखवते. चलो. तर इथं माझे साबुदाणा पॉप्स तयार करून झालेले, तिथं तुम्ही बघू शकता. अशा रेसिपीज आहेत ना, म्हणजे अशा तळलेल्या वगैरे बरं का, असं म्हणजे आता तुम्हाला कसं होतं का मला माहीत नाही, पण मला तरी होतं जेव्हा असं आपण तयार करत असतो की नाही, तर त्याचा जो सुगंध असतो, त्याचा जो घमघमाट असतो ना, ते तेव्हाच असं वाटतं की चला हे कधी संपायचं करायचं आणि कधी खायला बसायचे. आणि हे असले साबुदाण्याचे पदार्थ सईला तर खूप आवडतात. आता ती नाही आहे, ती शाळेत गेली आहे आणि ती येस तर अर्थातच ते राहणार नाही आहे, कारण की ते इतकं पण गार नाही छान लागत. सकाळी केलेलं बरं संध्याकाळी खायचं. तर मस्त वरण आहेत ना, कुरकुरीत लागतात, आतमधनं अर्थातच ते सॉफ्टच असतात आणि चवीला छान लागतात. दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता, कोरडे खाल्ले तरीही छानच आहे. लहान मुलांना खायचे असतील तर सॉस बरोबर काहीही खाऊ शकतात. म्हणजे आमचा राणा तर अगदी सॉस चपाती म्हणजे कशावर पण ते सॉस चालू शकतो. कसं चालेल बघितलं का बायकोला सोडून, किती खाऊन किती नको खाऊ का. तर आहे ना, आज म्हटलं खरं तर पहिली रेसिपी केलेली छोटीशीच होती ना, तर मग म्हटलं परत पण मग उद्या म्हणजे हे नाही आहेत आणि ह्यांची अशी मदत होतेच नाही म्हणलं तरी रेसिपीला, तर त्याच्यामुळे मी आणखीन एक रेसिपी केली. तर ते म्हणजे हे धिरडं. आणि कसं गट्टा 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 खायचं काम चालू आहे. चला आता हे सगळं आवरायचं म्हणजे आवरलेलंच आहे जवळजवळ. सगळी भांडी वगैरे गोळा केलेली, तर आता हे पुसतो आणि आम्ही बाहेर जाणार आहेत करमाळ्याला. बांधले होते बघण्यात काय अर्थ आहे बरं? कसं बांधलंय किंवा व्यवस्थित बांधलंय का हे बघायचं. होय, मला वाटलं बांधल्यावर बघण्यात काय अर्थ आहे. कसं असतं माहितीये का. ते तसंच असतंय. मोबाईल चार्जिंग तो लावायचा, आणायला मला सांगायचा. चार्जिंगला पण लावायला सांगितलं होता मनाने. मनानेच, पण तो चार्जिंग राहिले 5%. माझं मी लावला असता. हां, आणि तुझा ब्लॉग कशाने कंटिन्यू होणार? आपके भरोसे. एलियन दिसते. दिसू दे. जादू.
रस्त्याने मला कोण बघणार आहे का? होय. तुम्ही कशाला आणला असल? आम्ही ह्याला सोडून जाणार होतो माहितीये का? काय मला पण यायचंय. जा आता आत नाही, एक शर्ट पॅन्ट आण. पॅन्ट नको आणू, शर्ट आण पळ. ह्याला काय म्हणायचं, आम्ही रानूला सोडून जाणार होतो माहितीये का? तर तेवढ्यात रानू पुन्हाच टपकला. हा रानू काय कर, काकांपाशी खेळत बस. आम्ही आलो नाही का? दुकान ऊन लई रानू. बर चल, जा पळत पळत जा आणि छान छान कपडे घेऊन ये. ये लवकर चल. तोंडाला हात तरी लावला का रे तू आणखीन? तसं नाही करायचं राणा. नीतच नसतं तुला बस तसा. तसं पुसल्याशिवाय होतच नाही. बघा की हे असंच आहे ना, माझ्या काम सगळे लेट लेट होतात माहिती का? हे असंच काही ना काही ना काही सारखं असतं. चला आता क्रॉक्स कुठे आहेत तुझे? टॉप तिकडं मला हिथलं दिसते. बॉक्स पॅकिंग मध्ये का म्हणजे आधी मला सगळ्यात महत्वाचं ते रोल ऑन आहे, अत्तर आहे का स्प्रे? अत्तर नाही. अगं ते तुझे डबे तर नको इधर. भेळ आणली. भेळ हे ठेव तिकडं. असं देत. राणू आतमध्ये जा. नाही राहू दे. लागलं की ग. अजून एकदा लावा. हे मग इथवर घेतलं हा बसलं, मग तेवढंच लावून गेलती मी. हे मला वाटतं इथं टटत आणखीन एकदा लावून बघा. थांबा मी लावते, तुम्ही कसं म्हणजे तिनं लावती तशी मी लावते. थोडं थोडं पुढं ओढून घे. धरा बरं. पुढं वाढायचं, पुढं शटर पुढं. हा खाली दाब, टेकलं नाही ते. हा हे तर फक्त हे असं करायचं. थांब बोट नको घालू मी. थांब, नको नको ते नको काय बघू. खाली सरकं सरकं खाली. थांब मम्मी, तू तसा हात घालशील सरक तू, म्हणजे मी काय नाही कोण रे, काय आतमधनं नाही, हे करावं. ह्यांच्याकडनं लागतंय ग, मी म्हंटल मी लावते. तू लाव बरं. मला सरळ ये रानू बाहेर. बरं बस बघ. त्याला ह्यांनी येताना टाकी दिली, काही खायचं नाही. खाऊ दे की त्याला आता एवढं इथं कसं झालं बघितलं का ना? का झालंय काही दवाखान्यात आता हे ना थोडस पुढं ओढा. सोडले हा थोडं किंचित पुढं घ्यायचं. हे असं. हा रानाला कोंडलं. ऐक ना, हे हा असं थोडस. हा लागलं. आता राहून दे, लाव कुलूप. रानाला कोंडून दे आज. काय काय राणा लाव का कुलूप? मी म्हंटल बाई काय झालं काय की आता शटरला थोडस थांब थांब ते असं. हा इकडं ती आहे ना, मग तिकडं असं पुढं करायचं. ते असं भाजीत जाते का, ते असं पुढं पुढं तसा बी करून आता कलवर थोडं थोडं असं. हा, वर गेलं वर वर गेलं. गेलं.
मा काय ते हा बसलं इकडे काय कर सरळ हे खाली दाबलं का नाही हे असं हिथं धर हिथं असं. मग ही बसत पण मी मागच्या होती ही म्हणला शिकडचं नाही लावायचं ती जर इकडे लावलं दोन्ही शिटरच खाली काय इकडं प्रॉब्लेम असं लावू थांब ते आतमध्ये काहीतरी बघतायत. लावू का नको लाव त्यांनी आवाज दिला तर लाव. काय म्हणते कुठं चालली हा पिशवी घेऊन? तो बिस्किट आणलेत मी बघ. सईचं काम वाचवलं की नाही मी. कशी सई हुशार आहे. हा कशाचं पण सरप्राईज. ते आता आहे ना आम्ही करमाळ्याला गेलतो आणि करमाळ्याला काय झालं माहिती का मम्मीचं जे दुकान आहे ना त्याचं शटर काय झालं काय माहिती पण त्याचं ते लागत नव्हतं आणि तिने मला फोनवर म्हणली होती मग अशी तिला कुठेतरी बाहेर जायचं होतं आणि ते शटरच लागना. मग तिने एका मुलाला तिथल्याच बोलवलं ते शटर लावलं आणि मग बाहेर जाऊन आली आणि मग म्हटलं आता हिचं काय झालं ते नेमकं बघून यावं. कारण की काय होतं माहिती आहे का असं आपल्याला वाटतं पण अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या असं आपल्याला ज्या त्या परिस्थितीला ते असं एक चॅलेंज वाटतं की बाबा आता हे मी कसं करू. आता जर पप्पा असते तर पप्पांनी समजा जाऊन बघितलं असतं एखाद्याला आणलं असतं ते नीट केलं असतं किंवा काही केलं असतं त्याचं बघितलं असतं. आणि मग म्हटलं चला ह्यांना म्हणलं हे पण आज घरी होते आमच्या रेसिपी पण झाल्या मग म्हटलं घरी तिथं जाऊन येऊ बघून येऊ. तर काय नाही असं बघितलं ते ह्यांनी आणि ते असं म्हणजे होतं त्याचा छोटासा प्रॉब्लेम होता ते ह्यांनी सांगितलं की थोडंसं असं करा ते बसतंय. तिला पण म्हटलं कोणाला बोलू नको ते उगीच पैसे पण घेतील आणि त्याचं काहीच होणार नाही आहे. ते फक्त आपल्याला जे मागं सरकतंय ते असं पुढं ओढून असं बसवायचं आहे ते असं बसेल. काय होतं असं जेव्हा माणूस एकटा असतं तेव्हा असं छोट्या छोट्या गोष्टीचे जरी काही प्रॉब्लेम झाले तरी असं खूप मोठा प्रश्न वाटतो किंवा मग अशी काहीतरी आठवण वगैरे येते. मग म्हटलं आधीच तर ती मम्मी इतकी अशी वैतागली ती सारखं काही ना काही पहिलं असं ते दोघं जण बघायचे ना प्रत्येक गोष्टी. मग आता तिला प्रत्येक गोष्ट काही झालं की ते तिला एकटीलाच बघावं लागतं किंवा एकटीला सगळीकडे पळावं लागतं. त्यामुळे म्हटलं चला आज हे होते घरी तर चक्कर टाकून येऊ म्हणून मग तिच्याकडनं चक्कर टाकून आलेले आहेत. आणि आता आज आहे गुरुवार तर त्याच्यामुळे गुरुवारचा स्वयंपाक अर्थातच आमचा नेहमीप्रमाणे लवकर असतो. रेसिपी केल्या 2 आता बस आज पुरतं बहुत हो गया. एक सुद्धा खायला नाही भेटली म्हणजे तू शाळा शिकतेस तू शाळेत जाणार मी माझ्या टायमिंगला रेसिपी करणार. आता तुझ्यासाठी नाही राहिली तर मी काय करणार. काय झालं रे काय अरे झाकून ठेवते झाकून ठेव. हा अय हे कोणी केलाय रस्ता. मला वाटलं संगीत खुर्चीच खेळतोय. होय मी म्हणलं तुम्ही 4 चाकीच हे करताय पुसताय. सई कपडे मागितले ना. कोणत्या गाड्या पसंत घेऊन जाणार नाही पुसेंगे. हा नाही गाड्या न्यायला पेट्रोल पाहिजे चावी पाहिजे गाडीचा. ए मला कमेंट करून सांगा गाडीची पुसापुशी कोण करतं ड्रायव्हर का नाही. ड्रायव्हरला कामच नाही ते माझं काम नाही. किती बायका पुसतात मग काय कामच लय अवघड आहे. 0% मग काय तर बायकांना गाडी पुसायला नाही आवडत. नुसतं गाडी बसायला. हा 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 छान केलंय. अरे एकच केलंय पण छान केलंय. ओके तर नैवेद्य दाखवते पण तुम्हाला सांगू का मी बाहेर जेवायला जाणार आहे. बाहेर म्हणजे कुठे हॉटेलमध्ये वगैरे नाही. तर कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा जणांनी कमेंट पण केली की शितू व्यतिरिक्त ज्या चौथ्या होत्या त्या कोण. तर त्या आहेत सखुताई. आम्ही त्यांना म्हणजे लाडाने त्यांना सखू म्हणतात म्हणून मी त्यांना सखुताई म्हणते. तर त्या आहेत की नाही तुम्ही थोडक्यात त्यांना नरन म्हटलं तरी चालेल आणि जाऊ म्हटलं तरी चालेल. तर काय होतं माहिती का त्यांचं माहेर हेच गाव आहे आणि हीच गल्ली आहे आणि त्यांना काय झालं आत्याच्याच घरी दिलं आणि त्यांची आत्या पण इथंच राहते. तर त्याच्यामुळे ती आता ह्या घरची लेक पण आहे आणि सून पण आहे असं दोन्हीकडनं आहे. तर अशी छान मैत्री आहे आमची सगळ्यांची. तर त्याच्यामुळे आम्ही चौघींनी काल मस्त एन्जॉय केला होता. छान अशी पार्टी केली होती आणि बऱ्याचशा जणींना शितूचं पण माहिती नव्हतं. तर शितू जी आहे ती माझी चुलत जाऊ आहे.
आणि आज आहे की नाही मी ज्या सखुताई आहेत की नाही त्यांच्या माहेरी चाललेली आहे. त्यांचं माहेर इथंच आहे, एका वस्तीवरती चिकणी म्हणतात त्याला. तर तिथं चिकणीत चालली आहे कारण की त्यांच्या आजोबांची पुण्यतिथी आहे. तर तिथं मग आता आज उपवास असल्यामुळे दिवसभर कोणीच जाऊ शकलं नाही आमच्यातलं. मग म्हटलं कोणीच न जाणं तसं छान नाही दिसत, म्हणून आता आम्ही संध्याकाळी तिकडे चाललो. आता अर्थातच तुम्ही म्हणताल की बाबा उपवास बाहेर वगैरे सोडू नये किंवा असं तसं, त्या पण गोष्टी बरोबर आहेत. पण काय होतं, अशा काही कार्यक्रम असले की तिथं पण जाणं गरजेचं राहतं. नाहीतर मग परत म्हणजे आता उपवास आहे हे आपल्याला माहिती आहे, मग परत गैरसमज होतं किंवा असं म्हणजे राहतच ना, माणसं पण सांभाळावी लागतात. तर तशातला प्रकार, त्याच्यामुळे आम्ही तिकडं चाललेलो. आणि गुरुवारचा हा नैवेद्य काय झालं तर मी करमळ्यावरून यायच्या अगोदरच राधिकाने मटकी आणि मेथीची भाजी केली, ती कुकर लावला होता. मग मी आल्यावर चपात्या केल्या आणि वरण टाकलं, एवढंच केलं. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. आणि एक महत्त्वाचं, मला आपली एक सबस्क्रायबर खूप दिवस झालं कमेंट करतायत की त्यांना 16 सोमवारविषयी माहिती हवी आहे. तर मी नक्की देईल. मी खरं तर आजच ठरवलेलं की आजच्याच ब्लॉगमध्ये मी ती शेअर करेल. पण काय झालं माहिती आहे का, मी म्हटलं मी आत्ता सांगते नंतर सांगते असं करत करत अक्षरशः ब्लॉग संपत आला. तरी पण मग ते मला सांगणं झालं नाही. पण उद्याच्या ब्लॉगमध्ये मी 16 सोमवारविषयी नक्की माहिती देईल. चला, तर अशा पद्धतीने आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि राणा आमचा मुद्दाम असं करतो माहिती आहे. भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.